म्हणून एक पोरांना वाक्य सांगणार आहे मी तरुण पोरांना. सांगू पोरांनो, तुम्हाला लय राग येईल मला सांगू, येऊ द्या, तुम्ही मला शिव्या द्याल चालेल. आता माझं आयुष्य गेलं आणि थोड्या करता काय होतं, पण मी तळतळीने एक खरं सांगा पोरांनो, तुम्ही मला महाराज म्हणावा, माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडावा, हे आपल्या बजेटमध्ये नाही. आपली माणसं बदलावा एवढंच आपल्या डोक्यात. कारण आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. काय मत आहे? चौघांना राग येईल, येऊ दे, आपल्याला काय त्यांच्या का भाकर मागायचं नाही. पण माझं एक वाक्य आज पोरांनो तुम्हाला ऐकावं लागेल, सांगू, लई राग येईल तुम्हाला पण सांगू. पाया पडतो पोरांनो तुमच्या, एका महात्म्याचा एवढा मोठा सप्ताह आहे, एवढे सुंदर गायक वादक आहेत. पोरांनो एक माझं वाक्य ऐकावं लागेल. तुम्ही आजपासून दंगली, मोर्चे आणि आंदोलनं याच्यात पडू नका, पडू नका, नका पडू, पडू नका पोरांनो. हे बाई केस कमी आहेत पोरांनो अंगाची, एवढी गावं पाहिलीत मी पोरांनो. तुम्हाला माहित नाही लोकांच्या पेनात कॅमेरा आहे, आणि तुम्ही जर टपरी पेटवताना दिसली तर तुम्हाला माहित नाही पोरांनो 10 वर्ष शिक्षा आहे. आणि सगळ्यात वाईट आहे त्याला जामीन नाही आहे. मग तुम्ही जर 10 वर्ष आत गेले तर तुमची जिंदगी संपली. तुमचं काय मत आहे? आता पुढचं जर ऐकलं तर डोकं बंद होईल पोरांनो. तुम्ही जर एकुलते एक आई बापाला असाल आणि तुम्ही जर आत गेले तर आई बापाचा संसार नाही, जीवन संपलं. तुमचं काय मत आहे? 10 वर्ष मुलगा आल्यानंतर ती वयानं म्हातारी झालेल्या आईनं काय पाहायचं तुमच्याकडे? काय पाहायचं बापाने? आज रात्रीचं कालवण दिलं, सकाळी गरम केलं, तिच्या नशिबात काय? आज कालवणाला तेल नव्हतं तर ते कालवणाला काहीच नव्हतं तर तिला लोणचं भाकरीला चोळलं आणि 10 रुपये किलो तिने कापूस शितून फाटकं लुगडं नेसून संसार केला. आणि तुम्ही जर नालायक वागून जर आतमध्ये जात असाल तर तिने आयुष्यात काय पाप केलंय? काय पाप काय केलंय तुमच्या आईने मला सांगा. हे काय पाप केलंय? बनेल मळालं तर बापानं पलटी करून घातलंय, ही त्याची चूक आहे, चूक आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने ओढून बापानं संसार उभा केला, ही चूक आहे. अरे अजून 2 पाऊस झाले तर शेतकऱ्याची झोप उडेल, बियाण्याला पैसे आणायचे कुठून आणि शाळा सुरू करायला फी भरायची कुठून? आज 2 प्रसंग लोक शेतकऱ्याच्या डोक्यावर. आज आज कपाशीच्या बियाची पिशवी 200ला झाली, 900ला झाली. 900 रुपयाला किती किलो? हा, एका पिशवीत किती एकर होती कपाशी लावून? हा, किती? अर्धा एकर म्हणजे 20 गुंठे, बरोबर आहे. मग 20 गुंठ्याला एक पिशवी आहे, 10 एकर कपाशी करायची. बोला ना. मग खत नको, ट्रॅक्टर नको, मशागत नको. अरे काय शेतकऱ्यानं जगायचं कसं? म्हणून पोरांनो त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. आज कोणतंही काम करायला पोरांनो पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. आता काल 10वीचा निकाल लागला, 8 दिवसापूर्वी 12वीचा निकाल लागला. पोरांना ऍडमिशन घ्यायला कागदपत्र लागतं. उद्या जर तुमचं नाव त्या यादीत असेल तर पोरांनो तुमची जिंदगी संपल. ध्यानात ठेवा. तुम्हाला सांगून ठेवतो, ही लोक फक्त तुम्हाला वापरून घेणार आणि सीझन संपल्यावर सोडून देणार. तुमचा हे वापर लोक यूज अँड थ्रू करणार. ध्यानात ठेवा. आणि आतापर्यंत आतमध्ये गेलेले सगळे गरीबाचे आहेत, मोठ्याचे कधी गेले नाही. मोठ्याचे गेले नाही, जाणार नाही. तुम्हाला एक चहा द्यायचा, एक समोसा द्यायचा, एक गाडी चांगली फिरायला द्यायची, वाटलं तर वड्याची दिशीचे 2-3 खंबे द्यायचे, तुमचा वापर करून घ्यायचा आणि सीझन संपल्यावर सोडून द्यायचा. याच्यावर तुमचं काय मत आहे? बरोबर, काहीच बोलत. हे खरं आहे का खोटं? बोला, मला घोडा लावा, फक्त खोटं आहे का सांगा. आणि याच्यात मराल तुम्ही पोरांनो, मराल. त्याच्या पुढचं ऐकलं तो डोकंच बंद होईल तुमचं. सांगूनच टाकीतो पोरांनो. या 3 महिन्यापासून असा नियम आलाय आता, जर टपरी पेटवताना तुम्ही दिसले, तुम्ही पेटवली नाही, फक्त दिसले, आणि तुम्ही जर आत गेले तर टपरीचं नुकसान तुमच्याकडून भरून घ्यायचं आहे. आता त्याने जर 3 लाख रुपये टपरीचे तुमच्यावर लावले, टपरी तर बंदच होती, तिच्यात काहीच नव्हतं, 3 विड्याची बंडल होती. त्यानं 3 लाख रुपये खर्च लावला, म्हणजे 1 बिडीचा बंडल केवढ्याला पडला? 1 लाख रुपयाला. जमीन इकून तमाशा. याच्यावर तुमचं काय मत आहे?
स्पष्ट सांगतो पोरांनो, तुम्ही आमच्या टोळीत या. बस कोणच्या मागे हिंडू नका आणि काही नका. ही बाई गळ्यात घाला आणि फक्त सप्त्यांना हजर राहा. फुकाट जेवण आहे, कवडीची तकलीफ नाही. यारे यारे लहन वाक्य आहेत पोरांनो. हे खरे का खोटे मला सांगा बरं. हे जर तुम्ही ऐकलं तर तुमचा फायदा आहे का तोटा आहे? पोरांनो, आज तुम्ही छाती कमवली, उंची कमवली, व्यायाम केला, पोलीस भरतीत जायला दाखला चुकीचा मिळाला, संपला विषय. मिलिटरीत जायला दाखला चुकीचा मिळाला, संपला विषय. उद्या तुम्हाला खताचं दुकान टाकायचं आहे, ॲग्री आहे, सोपं नाही. आणि पोरांनो, ही मी तुम्हाला का सांगतो, कपाशीवन तुरीवर संसार होणार नाही. शेतकऱ्याच्या पोराला हालचालच केली पाहिजे. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली, अजूनही करतो. काही खरं नाही, हेच खरं आहे. काही खरं नाही. पुरा काळा पडलो होतो ढेकळात, अगोदरच काळा. काम करू करू काळा पडलो, रुपड्या नाही मिळाला. पोरांनो, तुमच्या पाया पडतो. गारीगार विका, गारगार विका, कुल्फी का, पावी का, काही करा, पण पोरांनो हा प्रश्न सोडवा. पैसे घरात नका देऊ, पोटाला तुमच्याच खा, पण तुम्ही पोट भरायचं शिका, तरच जीवन बदले. कोणत्या नादल्या गुण हे शिकवणारे आपल्याला लय येत. एखादा म्हणा तुमच्या धर्मावर प्रेम नाही, ते आम्ही ठरू काय ते. धर्म आमच्या हृदयात आहे, तुमच्या फक्त वाटावं आहे. आम्ही छत्रपतीच्या रक्ताची माणसं आहेत. आम्हाला बुटाची पॉलिश करायची सवय, बुटात साठवून जगायची सवय नाही. आणि आम्हाला सगळं विकायची सवय, पण स्वाभिमान विकायची सवय नाही. आम्हाला छत्रपतीने सांगितलंय, भाकर मिळाली नाही त्या दिवशी पेपर बांगरायचं, भाकर मिळाली नाही त्या दिवशी फुटाणे खायची, फुटाणे नाही त्या दिवशी पाणी प्यायचं, पण स्वाभिमानानं जगायचं, लाचार जगायचं नाही. काय गारी इकडं कमी पण आहे का? पाव इकडं काय कमी पण आहे? मोठ्यांच्या मागं भोंगे घेऊन बोंबलत हिंडणं हा कमीपणा आहे. कष्टाचा काय कमीपणा आहे? काय भाजी विकणं काय कमीपणा आहे? पेपर विकणं काय कमीपणा आहे? आणि काय कष्ट करायला झाले? जो कष्ट करेल तोच पोट भरेल. तुमचं काय मत आहे? जे पाटील म्हणून जगतील ना, पाटील, सुपडा साफ झाला त्यांचा. बोला तुमचं काय मत आहे? आमची पार्टी तगडी आहे, मग काढा कर्ज, करा पोरींचे लग्न, मरा. तुम्ही कष्टच कराल तरच जगाल. तुमचं काय मत आहे? कारण या जगाला सगळ्याला मायेनं सोडलंय, आणि मायेनं अहंकाराला साथ दिली, आणि अख्ख्या जगाला जिनं सोडलंय ती कोण आहे? जगदोरी जगदोरी जगदोरी
अख्खं जग झोडलंय, काही राहिलं नाही. आता ही तुम्हाला बसतात नाही, कीर्तनात बसली ती सगळी माया सगळं मिली नाही म्हणून जिवंत आहे, नाही तर काही राहिलं नाही. उगच आता महाराज वारकरी संप्रदाय म्हणून जग जाग्याव आहे. गावोगाव देऊळ आहेत, गावोगाव कथा आहेत, गावोगाव कीर्तन आहेत, म्हणून थोडं बरं आहे. देऊळ एवढेच सप्ते होऊन जो का बेफामच वागतात. देवळं नसते तर काय केलं असतं माहिती. तुम्ही अभ्यास करा पोरींचा चांगला. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत, 13 ते 18. 12वीच्या पुढच्या पोरी नाही पळून जात. ही मधली जी पिलावळे 3 वर्ग 9वी 10वी आणि 11वी, आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहे. आणि एकही पोरगी विद्वान पोराबरोबर गेली नाही कधी. कधीच असं घडणार नाही. पोर हुशार पोरावर प्रेमच करणार नाही कधी. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराच्या नादी लागणार. म्हणजे इरीवरच्या मुठरी चोरीतो, पाईपलाईन खोलून किबली चोरीतो, मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो, आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय पाय नटवाद गेलो. आणि पुरी बिघडवण्यामध्ये सगळे चाले तिच्या आईचे असतात. आईला मुलीच्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. लबाड बोलायचं नाही. तुझी पोरगी प्रेमात पडली तुम्हाला माहित नाही? नाही घे बरं माझी शपथ, तुला माहित नाही? माहित नाही का आपली पोरगी रविवारी शाळेत जाती, जाताना दप्तर नेत नाही, तुला कळत नाही? कॉलेजवर तिच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो तुला समजत नाही? तिच्या पर्समध्ये पैसे कुठून येतात तुला कळत नाही? कळत नाही? 5ला कॉलेज सुटत आहे, पोरगी 8ला घरी येते, तुला कळत नाही? आणि आल्यावर जेवत नाही, मग कॉलेजनं अंदाज सुरू केलं का? तुला काय समजत नाही? पोरगी पळून गेल्यावर म्हणते मला अंदाज आलता. तू काय वामाला बसलो? आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ना, ती पर्यावरणाचा स्टडी करते ना, तिला रोज 1 तास डोंगराला हिंडावं लागत. आता काय? आणि इंदुरीकर बोलला का लोक म्हणतात तो काही बोलत, काही लोक म्हणतात त्याची तारीख नका घेऊ, तो काही बोलतो. काही कसं बोलत? मी काय पागल बिगड? मी फक्त खरं बोलतो. आणि मग त्या झोंबात माहित नाही का तो पर्या दारू पितो, तुला माहित नाही? माहित नाही? पोरग दारू पिलं तर आई म्हणते कुठं काही पितोय. आपल्याला कुठं लई आहे. पोरानं आणली कोणची पोर घरात, तिची आई म्हणते आणू द्या, मा पप्पा किती भाग्यवान आहे. हा, लोकांच्या पोराला पोरगी करता पोरगी मिळालं, त्यानं कोणची का होईना पण आणली. हाय तिला पहिले एक पोरग, मग त्याला काय होते? आता काय बोलायचं? फार वाटलं झालं महाराज, वाटलं. अरे माया नावाच्या मायेनं शरीर रूपी गावामध्ये पाल मांडलंय. कुठं? याच्यात आलंय. ओवी त्याला इतकी सुंदर आली 7व्या अध्यायात, पाहिपा शरीराची गाव. हे शरीर गाव आहे. पुराण एक वाक्य सांगायचं इंद्रिकचं, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. कलाकार मंडळी सुद्धा ध्यानात ठेवा, कोणचं ऐकू नका. हे लोक म्हणतात पैसे कशाला पाहिजे काय पाहिजे, यांना नाही काम. रुपया खिशात नसल्यावर कुत्रे विचारित नाही, हे ध्यानात ठेवा. लोक म्हणते परमार्थ यांनी बाजार मांडला, आम्हाला म्हणते बाजार, आम्ही देवाचा बाजार मांडला. आम्ही म्हातारपणी काय करायचं? कुठं घ्यायचं? इथं कीर्तनकारांना 10,000 जास्त मागितले तर माणसं म्हणते यांनी व्यापार मांडलाय. आणि 30 म्हणतात त्या सभेला 3 कोटी खर्च आहे. तुमच्यातला कोण बोलणार आहे? बोला ना. आणि या गावांमध्ये घोटाळा या लोकांनी केलाय. कोणी माहिती का? हे मोबाईल मध्ये ग्रुप चालवणारी लोक आहे ना, ग्रुप, यांनी पार गावांचा तमाशा केला महाराज, तमाशा.
आणि ग्रुप कोण चालित माहिती का, ज्याची तोंडावर बोलायची दानत नाही तोच चालितो मला. गावातले पोरं ध्यानात ठेवा, अजिबात गावात चांगल्या कामाला ग्रुप वापरायचा नाही. मंदिर बांधायचं अख्खं गाव एकत्र पाहिजे, सप्ताह करायचा अख्खं गाव एकत्र पाहिजे, जत्रा करायची असं गाव एकत्र पाहिजे. गट तट नको. तुमचं काय मत आहे बोला. आणि तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही ना, 4-5 जण एकत्र बसा, थोडी शाब्दिक चकमक होईल पण त्याच्यातून पर्याय नाही गेले. काय मत आहे तुमचं. पण एखाद्याने सुंदर सप्ताह केला, एखाद्याने मंदिराचं काम काढलं का एक ग्रुप लगेच म्हणतो वर्गणीच देऊ नका. आणि हे ग्रुपच्या खाली जे कमेंट्स टाकणारी मंडळी आहेत ही पिसावलीच पाहिजे. ध्यानात ठेवा, एखादा तरी खुब्यातून काढला पाहिजे एखादा. तुमचं काय मत आहे. वाट लावून टाकली गावांची, नालाय गो लाज नाही वाटत. आता हे 15 जूनला शाळा उघडणार आहे, मग शाळेला झाडं लावली पाहिजे असा ग्रुप करा ना, गाव एकत्र पाहिजे असा ग्रुप करा ना, शाळेतले मोबाईल बंद राहिले पाहिजे असा ग्रुप करा ना, गावात हनुमान चालूशा झाली पाहिजे चालू असं करा ना. करा बरं. शनिवारी सगळे पोरं गावात जाऊन हनुमान चालीसा देवळात चालू आहे, चालायलाच पाहिजे करा ना. हे कशाला ग्रुप आहे. आता मी नुसतं सिस्टीमवाल्याला म्हणून आवाज वाढव, एखाद्याने लगेच क्लिप करायची, इंदुरीकर सिस्टीमवाले भनकले खाली लगेच कमेंट, इंदुरीकर नालायकच आहे त्याची तारीख काला घेतली. आणि कमेंट टाकणाऱ्याला एकाला अंडरपॅन्ट नाही. खरं आहे का खोटं आहे बोला. त्याच्यामुळं अहो महाराज आता आपल्याला आता हे एवढा सप्ताह केला ना या मंडळीने, महाराज हा सप्ताह नाहीये, हे धर्माचं काम आहे. महाराज आता आपल्याला माणसं वाचवायची नाहीत, आता आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आता संकट माणसावर नाहीत, आता संकट धर्मावर आहे. तुम्ही आणि मी, गायकानं गायकाला नाव ठेवायचं नाही, महाराजानं महाराजाला नाव ठेवायचं नाही, संप्रदायातल्या एकाही माणसाने एका माणसाला नाव ठेवायचं नाही. सगळी माणसं एका छत्रीखाली पाहिजेत. आणि पोरांनो सांगून ठेवतो तुम्हाला, गावात विकास करायचा असेल आणि धर्म जर टिकवायचा असेल तर तुम्ही मी मनगटानं एकत्रच पाहिजे. बोला तुमचं. धर्मावर संकट आलं का अख्खं गाव उठलं पाहिजे. देऊळ बांधायचंय अख्खं गाव उठलं पाहिजे. गट तट नको. तुमचं काय मत आहे. तुम्ही काहीच बोल. आणि हे ग्रुप ग्रुपाचा बाकी खोटा उपटला पाहिजे. काय क्लिपा करायचं. शिळीला बकरू झालं काय व्हॉट्सअपला पडायची गरज आहे. काही नवीन झालं का, काही कुत्रीला पिलू झालं काय पडायची गरज आहे. काही झालं शुभ प्रभात मग तांबडं फुटलंय का पागल. उठल्या मी मोबाईल वापरत नाही. पण मी मोबाईल, आपली परिस्थिती नाही. कोणी झालं तुम्हाला काही बी. आज एकादशी आहे, ज्याला नाही त्याला सांगतो का तो. आणि आमलेट आहे खाल्लं तू त्याला सांगतो का एकादशी. आणि हा त्याला टाकीतो व्हॉट्सअपला आज एकादशी आहे, तो आमलेट खाऊन बसलाय. तुम्हाला आज आहे का काय झालं. काय गरज काय पडली तुम्हाला. एक वाक्य सांगू का. तरुण पोरं ध्यानात ठेवा, संकट कोणतं येऊ द्या, संकटाच्या छातीवर पाय द्यायला शिका, त्याला दाबून टाकायला शिका. आणि हे मला जमणार नाही, माझ्या नशिबात नाही, या पाजळ गप्पा कधी मारायच्या नाही. जर का झक मारली परत कधी. एक वाक्य सांगा, झालेली चूक कबूल करा, हाच प्रगतीचा मार्ग आहे. चुका कबूल करायला शिका. आज लोक चुका दाबून नेतात. माझं हे चुकलंय, तुम्ही कबूल करा आणि ती चूक सुधारा. उदाहरणार्थ समजा एखाद्या पोराला काल 12वीला 48% मार्क पडले. किती 48. आता त्याची कॅपॅसिटी डॉक्टरला मेडिकलला जाण्याची आहे का. बोला. पण ते पैशावाल्याची अवलाद आहे. त्याच्या बापाची काय इच्छा आहे ना, काय व्हावं डॉक्टर. म्हणजे त्याच्या बापानं सगळा घरातला माल काढून त्याला मेडिकलला घातलं. आता तो डॉक्टर असाच झाला आणि त्यानं हॉस्पिटल टाकलं. माणसं जगतील का एवढं सांगा त्याच्या हॉस्पिटलमध्ये गेले. बरं जे गेलं ते जिवंत बाहेर येईल का. नाही का, त्याची कॅपॅसिटी नाहीये. मग माझ्या मुलांना 48 मेडिकलला घातलं. ही चूक कबूल करा आणि त्याला आर्टला घाला.
आज चुका कबूल करा. आणि आज लोक काय करतात, माझा 3च गोष्टी होतील पोरांनो, जय नाही तर पराजय, मान नाही तर अपमान, यश नाही तर अपयश, आणि सुख नाही तर. पण किरकोळ संकटांना कधी घाबरायचं नाही. हे नाही का जमत नाही. माझं पोलीस भरती सिलेक्शन झालं नाही ना होऊ द्या. फक्त 3 इंच छाती कमी पडली ना, पोहील, खाद्य वाढवील, पण 9 इंच करून दाखील. मला नाही जायचं परत पोलीस मध्ये. काय आपला मूड गेला. तुला मूड होता का? या अशी निगेटिव्ह नाही करायचं. समजा यांच्याकडे पाकवाड शिकायला एखादं आलं, अरे पाकवाड विकले, नवीन शिकतात, नवीन नंतर नाही शिकत. संस्थेमध्ये पोर जून मध्ये पहा तुम्ही, काही वारकरी संस्थेत 150 पोर, 250 पोर, लोटस चालले पीटी पाकवा गट्टी. आपल्याला वाटतं आता का संप्रदाय बरोबर वरही जातो का काय करू, हातुडी गट्टे चला. हा नवा पाकवा, त्याला ते गादीन लादीन फिदीन सगळं, त्याला ते पीटी सारखं आलंय आता ते बॉक्स चला. आणि ते संस्था काढणारे पहिलेच तडक आहे, त्याला म्हणत्या 12 म्हण 15 म्हण वाजव. ती कार्ट 2-4 दिवस कळ काढीत. 12 वाई तूच म्हण, 15 वाई तूच म्हण, आरती तुझ्या बायकोला करायला माई पीटी दे. जून मध्ये येत्या 150, जुलैला राहत्या 100, दिवाळीला 20. खरंय का खोटं मला? आणि आपण त्याला म्हटलं आता मुलांची ना व्यवस्था केली बाई. काय व्यवस्था करता? आम्ही 25 वर्ष, मला आता माही 30 वर्ष गेले पोरं सांभाळण्यात. हे शहाण्याचं कामच नाही. आता ते आपल्याकडे लय झालंय, पण ते काम नाही. पोरं त्यातले लहानाने सांभाळावं, पण 10वीच्या पुढचे सांभाळू नये, 9वीच्या पुढचे तर शहाण्यानं ठेवू नये. आम्हाला लय वाईट अनुभव. 10वीचे तर असे नमुने राहतात महाराज, फॉर्म भरल्याच्या पुढं लय तकलीफ त्यांची. काय करतील, खिळीत खुटा भीतीत खुटा खुपसून ठेवतील, खेळा काढून ठेवतील, वाहिला वायर जोडून ठेवतील, संडासात नारळ कोंबून ठेवतील. काय करतील, कारण त्यांना परत यायचं नाही ना. 10वी झाली म्हणजे विषय संपला. बोर्ड उलट करतील, तिकडं करतील, खिडकीच्या कोंडा काढून ठेवतील, तारानं गुंतून ठेवतील. पोर गेल्यावर जून मध्ये 10,000 रुपये खर्च येतो चौकटन दरवाजा नीट कराय. हे लई ना चित्र अवलादी राहते महाराज. नाहीतर मग एक 12वीच्या पुढचे पोरं घ्यावेत, त्यांना शाब्दिक माराने सुद्धा ज्ञान देता येत. त्याला थोडं बोल. ही मधली पिलावळ सांभाळण्यात मजा नाही. जड वाजवती नाही. काय म्हणतात 200 बोल झाले, 500 बोल झाले. बोल किती घालून ते एकदा बोलला तरी विचाराय पाहिजे. बोल मला काल एक पोर भेटलं, म्हणून काय करतो रे, आता पकवा शिकवतो रात्रीच. हा पकवा, हा तू तो आता. हा पोरग भेटलं मला, एवढंच होतं ते. बाबा मी पकवा शिकू राहिलो. म्हणलं बोल किती झाले रे? 600. मी त्याच्याकडे बराच टाइम पाहत राहिलो. माझा अंदाज आला 600 कस काय म्हणते. ते दुसरे एक आलं, त्याला म्हणलं तू का रे? माहिती झाले 200. मी म्हणलं उद्या तुमच्या सरांना विचार एकूण बोल किती आहे, आणि मग मला फोन कर. बोल 600 झाले, तू 3च आठवडे झाले गेला. मग आता आम्ही काय 31 वर्ष खेकडं धरीत होतो का काय? अरे आम्ही नदीवर गेलो तरी आम्हाला पकवा चढला का उतरला कळा ना. ज्याचा त्याचा पिंड आहे, ह्या बाबाचा पिंड आहे, ह्या बाबाचा पिंड आहे, यांचं गायन हा पिंड आहे. ज्याला त्याला तेवढं शोभत. काही कीर्तनकाराकडं भांडवल लई राहतं, बोलता येत नाही. काहींना बोलता येतं तर भांडवलच नाही. आणि काही कीर्तनकारांना असं खाली बसले, काही लोक गप्पा जर मारायला लागले ना खाली बसून, गाव गप करतील. एवढी बोलायच्यात पोपटावानी. आणि माईकवर गेले का नाही जमत. ते ज्याचा जयाचा व्यवहार तयासाची कोण नाही जमत. ते चोर आल्यावर कुत्र्यानंच भुका, गाडवानं भुकल्यावर बरगाड्या मोडून गेली. तसं हे तर महाराजांची भाषा आहे, येथे पाहिजे. आज गायक वादक गुणीजन मंडपवाले, माई सिस्टीमवाले, गायक वादक गुणीजन मंडपवाले, माई सिस्टीमवाले सगळ्या मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद आहे. श्रीराम कथा कारण संत पारायण 16
कार्यक्रमाचे आयोजक संयोजक समस्त गावकरी मंडळी, डासाळा कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा